welcome to you all in Standard 11th. It is indeed a very special beginning for you who are now on the threshold of selecting your careers. Learning a language is a pleasure. It helps you to communicate your feelings, your emotions, your knowledge, your wisdom. Moreover, when you are learning English, it helps you to connect with the world. This book is a beautiful combination of language and literature. In this competitive age, you need to be expressive, communicate your knowledge effectively, put forward your views and opinions constructively. For all this, you would require effective use of English language. या पुस्तकात आपल्या भाषा विषयाच्या इंग्रजी भाषा विषयाच्या पुस्तकात एकूण 4 विभाग देण्यात आलेले आहेत. पहिला सेक्शन आहे सेक्शन 1, हा प्रोजशी कनेक्टेड आहे. या सेक्शनमध्ये एकूण 6 अशा प्रकारच्या गद्य पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. बीइंग नेबरली, ऑन टू द समिट, कॉल ऑफ द सॉइल, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, मिसेस ॲडिस अँड टायगर हिल्स. याच्यातला काही भाग 25% भाग यावर्षी कोरोना या महामारीचा काळ सुरू असल्यामुळे 25% पोर्शन कमी करण्यात आलेला आहे. जेव्हा आपले रेग्युलर लेक्चर सुरू होतील किंवा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कोणता 25% भाग कमी करण्यात आलेला आहे याची पूर्ण कल्पना तुम्हाला देण्यात येईल. प्रोज सेक्शनचा विचार केला, देअर इज अ वंडरफुल ब्लेंड ऑफ एसेस, शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफीज, speeches and articles in a prose section of the book. There are inspiring pieces of literature written by well-known authors. It will inculcate wholesome sense of right and wrong. या प्रोज सेक्शनमधल्या जे गद्य भाग आपल्याला अभ्यासासाठी आहेत, जे लेसन आपल्याला अभ्यासासाठी आहेत, या लेसनच्या माध्यमातून जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला मिळणार आहे. संपूर्ण अशा प्रकारचा जीवनाच्या दोघी बाजू, नकारात्मकता आणि सकारात्मकता दोघी बाजू दाखवून देत सकारात्मक दिशेने कसं जायचं या प्रकारचा अभ्यास, या प्रकारचे गुण या लेसन वाचताना आपल्या मनात रुजणार आहेत. दुसरं सेक्शन आहे सेक्शन 2, पोएट्री सेक्शन. या सेक्शनमध्ये सुद्धा 6 कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. चेरी ट्री, The Sower, There is Another Sky, Upon Westminster Bridge, Nose versus Eyes, The Planners. A fresh addition to teaching and learning poetry is summarizing, appreciation and composition. या कवितांचा अभ्यास केल्यानंतर या कवितेचं रसग्रहण कसं करायचं, सारांश कसा करायचा, या दृष्टिकोनातून आपल्याला कवितांचा अभ्यास करायचा आहे. This would enhance the joy of learning poetry, lend beauty and rhythm to the daily use of the language. याच्यातनं आपल्याला कवितेचा अभ्यास करत असताना भाषेचा आनंद कसा उपभोगायचा, तर ताल आणि लय, रिदम जो आहे कवितेचा, या माध्यमातून निर्माण होणारा जो ध्वनी आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि कवितेचं रसग्रहण, त्याला आपण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असं म्हणतो, त्याचाही अंतर्भाव या विभागात करण्यात आलेला आहे. तिसरा विभाग आहे सेक्शन 3, रायटिंग स्किल. सेक्शन 3, रायटिंग स्किल, याचा विचार केला ते एक्सपान्शन ऑफ आयडियाज. आता एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग, ईमेल्स, इंटरव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू, आर्ट ऑफ कंपॅरिंग, या 6 गोष्टींचा अंतर्भाव या सेक्शन 3 मध्ये करण्यात आलेला आहे. देअर आर एक्झाम्पल ऑफ व्हेरियस रायटिंग स्किल इन दिस सेक्शन. दिस विल लीड यू टुवर्ड द व्हेरियस फॉर्म्स ऑफ रिटन लँग्वेज अँड टुवर्ड्स करियर्स ओपन टू देम इन द फील्ड ऑफ रायटिंग. ICT based writing skills such as email writing and blog writing have been intentionally introduced. इथं ईमेल रायटिंग आणि ब्लॉग रायटिंगचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे की तो ICTशी कनेक्टेड हे कौशल्य आहे आणि या गोष्टींचाही ही आपल्याला शिकायच्या आहेत. या गोष्टींचाही अभ्यास आपल्याला या वर्षभरात करायचा आहे. म्हणजे हे लेखन कौशल्याअंतर्गत आपल्याला एक्सपान्शन ऑफ आयडियाज
कल्पना विस्तार असं म्हणतो. ब्लॉग रायटिंग, ईमेल रायटिंग, इंटरव्ह्यू, एखाद्याची मुलाखत, फिल्म रिव्ह्यू, एखाद्या चित्रपटाचं समीक्षण कसं करायचं, आर्ट ऑफ कंपेअरिंग याचा तर सूत्रसंचालन इंग्लिशमध्ये कसं करायचं, अतिशय सुंदर अशा प्रकारचं रायटिंग स्किलमधल्या घटकांचा अंतर्भाव आहे की तो नक्कीच आपल्या डे टू डे लाईफमध्ये कामास येऊ शकतात. त्या गोष्टी, या सर्व गोष्टींचा अभ्यास जर आपण मनापासून केला तर नक्कीच इंग्रजी भाषा बोलण्याचं आणि इंग्रजी भाषा लिहिण्याचं कौशल्य आपल्याला मिळणार आहे. सेक्शन 4, जॉनर ड्रामा. जॉनर याचा अर्थ आहे शैली किंवा प्रकार. आपल्याला साहित्यातील नाटक या प्रकाराचा अभ्यास यावर्षी करायचा आहे. त्यात हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, इंग्रजी नाट्याचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. द रायझिंग ऑफ द मून, एक्स्ट्रॅक्ट ऑफ ड्रामा. काही 2 ड्रामा असे आहेत की त्याच्यातला काही भाग आपल्याला अभ्यासासाठी आहेत. अ मिड समर नाईट्स ड्रीम अँड अन एनिमी ऑफ द पीपल. हे 2 भाग आपल्याला अभ्यासाचे आहेत. इन दिस सेक्शन 4 यू विल हॅव अ ग्लिम्स ऑफ द जॉनर ऑफ ड्रामा. इट इज अन एक्साइटिंग अँड captivating branch of literature. Some extracts from well popular plays and some thought-provoking examples from the genre have been included. It is an interesting mix of plays having historical, socio-cultural and comic themes representative of this form of literature. या नाट्याचा अभ्यास करत असताना, इंग्रजी नाटकाचा अभ्यास करत असताना विविध प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यात आपल्याला सोशिओ कल्चरल प्लेस, हिस्टोरिकल प्लेस किंवा कॉमिक प्लेस या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विविध अशा प्रकारच्या नाट्याच्या अंतर्गत विविध प्रकारचे नाटकाचे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला यावर्षी करायचा आहे. जर आपण आपला सिलेबसचा विचार केला तर संपूर्ण सिलेबस, द होल सिलेबस इज अ स्टुडंट सेंटर्ड सिलेबस. संपूर्ण सिलेबस जे आहे तर ते स्टुडंट सेंटर सिलेबस आहे. इंग्लिश लिटरेचर हेल्प्स यू टू अंडरस्टँड डिफरंट पीपल, different cultures, different psychologies. It helps you to understand the various aspects of life, its various moods, its use complex. One special feature that is introduced in this course book is that a short biography of the author and some information about the text has been added at the beginning of each chapter. Not only does it satisfy our innate curiosity about the lives of famous and talented people, but it also throws light upon the content to be studied. पुस्तकाचं जर स्पेशल फीचर बघितलं तर प्रत्येक कविता सुरू व्हायच्या आधी किंवा लेसन सुरू व्हायच्या आधी त्या कवीचं किंवा लेखकाचं स्वतःच्या जीवनातला काही भाग इथं आपल्याला अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दलची आणि त्या आपण जो भाग अभ्यासणार आहोत त्या कंटेंटबद्दलची पार्श्वभूमी त्यातनं सांगण्यात आलेली आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा पूर्ण कोर्सबुकचा विचार केला तर हे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग नाऊ अ पार्ट ऑफ न्यू पॅटर्न ऑफ टीचिंग अँड लर्निंग is a branch of communicative language teaching. There is a lot of scope for discussion and sharing of experiences and thoughts. The icebreakers, brainstorming activities, writing activities, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा अंतर्भाव आपल्या या कोर्सबुकमध्ये करण्यात आलेला आहे. कारण की हे संपूर्ण पुस्तक, विद्यार्थी मित्रांनो, एकूण 80 मार्काचा पेपर हा वार्षिकला तुमच्या इंग्रजी विषयासाठी राहणार आहे. त्याला आपण प्रश्नपत्रिका न म्हणता ॲक्टिव्हिटी शीट असं म्हणतो. 80 मार्काच्या पेपरचं डिव्हिजन कसं असेल तर त्याचा विचार आपण आता करणार आहोत. त्या कृतीपत्रिकेमध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये पहिलं सेक्शन हे प्रोजशी कनेक्टेड असेल. मग त्या सेक्शनमध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी, समरी, नोट मेकिंग, माइंड मॅपिंग यावर आधारित प्रश्न विचारलेले असतील. मग प्रोज सेक्शनचा पहिला जो प्रश्न असेल, एकूण म्हणजे प्रोज सेक्शन जे असेल तर ते एकूण 34 मार्क्ससाठी विचारलेलं असेल. फर्स्ट क्वेश्चन जो असेल 80 मार्काच्या पेपरचा पहिला प्रश्न तर तो असेल 12 मार्काचा प्रश्न असेल. तो 12 मार्काच्या प्रश्नामध्ये 6 अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला विचारलेल्या असतील.
पहिली ॲक्टिव्हिटी ग्लोबल अंडरस्टँडिंगवर आधारित असेल. आता ग्लोबल अंडरस्टँडिंगवर आधारित असेल म्हणजे काय, की त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रू ऑर फॉल्स सारखे प्रश्न विचारले जातील. A2 ॲक्टिव्हिटी 2 ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असेल. या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला विविध अशा प्रकारचे प्रश्न की जे आपल्याला थोडा विचार करायला भाग पडतील, तर अशा प्रकारचे प्रश्न तिथं आपल्याला विचारलेले असतील. तिसरं इंटरप्रिटेशन, इन्फरन्स किंवा ॲनालिसिस टाईपचे प्रश्न असतील. तो पण प्रश्न 2 मार्काचा असेल. या प्रश्नाची डिटेल्स आपण लक्षात घेऊ. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असेल की याचं उत्तर त्या पॅसेजमध्ये नसेल, त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये नसेल, पण तुम्हाला तुमच्या त्या पॅसेजच्या आकलनावर आधारित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल. 5वा प्रश्न हा लँग्वेज स्टडीजचा प्रश्न असेल. आता 5वा प्रश्न लँग्वेज स्टडीजचा प्रश्न असेल. याचा अर्थ असा की तुम्हाला 5व्या प्रश्नामध्ये ग्रामरचे 2 प्रश्न विचारलेले असतील. मग ग्रामरचे 2 प्रश्न विचारलेले असतील याचा अर्थ असा की त्या एक्स्ट्रॅक्टमधलेच 2 वाक्य असतील आणि त्याच्यावर त्याला आपण स्ट्रक्चुअल ग्रामर असं म्हणतो, तर त्याच्यावर आधारित ते 2 प्रश्न विचारलेले असतील, 2 मार्क्स असतील. आणि 6वा प्रश्न हा व्होकॅब्युलरी टाईपचा क्वेश्चन असेल. व्होकॅब्युलरी टाईपच्या क्वेश्चन्स असेल याचा अर्थ इथं स्पॉट द एरर, म्हणजे एखादं वाक्य दिलं असेल त्या वाक्याच्या कोणत्या भागात एरर आहे तर ते स्पॉट करायचं असेल, किंवा एखाद्या नाउन, प्रोनाउन अशा प्रकारच्या व्होकॅब्युलरीचा किंवा एखाद्याचा अर्थ दिला असेल त्या अर्थाचा शब्द पॅसेजमध्ये शोधायचा असेल. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी, पहिल्याचा बी भाग जो असेल लँग्वेज स्टडीचा असेल. पण इथं ग्रामरचे प्रश्न विचारलेले असतील. 4 मार्काचा हा भाग असेल. पण त्या ग्रामरचे जे सेंटेन्सेस असतील तर त्या पॅसेजमधले नसतील. त्याला नॉन टेक्च्युअल ग्रामर असं म्हणतो आपण. ते टेक्स्टमधले नसतील, तर बाहेरचे सेंटेन्सेस असतील. तर तिथं डू ॲज डिरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, स्पॉट द एरर अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील. म्हणजे चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, मेक इट ॲफर्मेटिव्ह, मॉडल ऑक्झिलरीज अशा प्रकारचे प्रश्न, किंवा स्पॉट द एरर अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील. क्वेश्चन नंबर 2A. आता क्वेश्चन नंबर 2A जो असेल तर हा पण 12 मार्काचा असेल. पण इथं जो पॅसेज असेल तो तुमच्या पुस्तकातल्या प्रोज सेक्शनमधला पॅसेज नसेल, तो अनसीन पॅसेज असेल, बाहेरचा पॅसेज असेल. त्या पॅसेजची शब्दमर्यादा ही 275 ते 300 शब्दांपर्यंत असेल, पण तो बाहेरचा पॅसेज असेल, पुस्तकातला तो पॅसेज नसेल. मग इथं सुद्धा A1 ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला 2 मार्काचा ग्लोबल अंडरस्टँडिंगवर आधारित प्रश्न विचारलेला असेल. इथं तुम्हाला सांगितलं की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स, ट्रू अँड फॉल्स, या अशा आशयाचे प्रश्न इथे विचारलेले असतील. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये डिस्क्राईब द सीन्स, डिस्क्राईब द कॅरेक्टर्स अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील. किंवा राईट युअर व्ह्यूज अबाउट धिस कॅरेक्टर असाही प्रश्न विचारलेला असेल. A3 इंटरप्रिटेशन, इन्फरन्स, ॲनालिसिस इथं सुद्धा विविध प्रकारची ॲक्टिव्हिटीज असतील की गेस द ॲडवाईस गिवन इन द स्टोरी, गेस द ॲडवाईस गिवन इन द एक्स्ट्रॅक्ट अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न इथे विचारलेले असतील. A5 लँग्वेज स्टडीमध्ये 2 ग्रामरचे प्रश्न विचारलेले असतील. मी तुम्हाला सांगितलं की जे इथेही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, नो सुनर दॅन अशा प्रकारचे ग्रामरचे प्रश्न. अर्थात कोणते एक्झॅक्ट ग्रामरचा पार्टचा व्हिडिओ आपण बनवू तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल की अशा ग्रामरचे प्रश्न. आणि व्होकॅब्युलरी मध्ये जे असेल तर व्होकॅब्युलरीमध्ये एखाद्या मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मिनिंग्स इन कॉलम B असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो व्होकॅब्युलरीमध्ये. व्होकॅब्युलरीचे असे विविध प्रकारचे प्रश्न व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. किंवा एखादा अर्थ दिला असेल त्या अर्थाचा शब्द आपल्याला पॅसेजमध्ये शोधायचा असेल. त्यानंतर समरी रायटिंगचा भाग हा 3 मार्काचा इथं असेल. राईट अ ब्रीफ समरी ऑफ द अबाव एक्स्ट्रॅक्ट, क्वेश्चन 2A विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. मग इथं एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल वर्डचा आणि त्या एक्स्ट्रॅक्टच्या आधारे क्वेश्चन नंबर 2A मध्ये जो एक्स्ट्रॅक्ट असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला समरी लिहायची असेल. मग ती समरी लिहित असताना, सारांश लेखन करत असताना त्या सारांशाला सुटेबल टायटल देणं पण तुमचं काम असेल. योग्य अशा प्रकारचे टायटल तिथं दिलं गेलं पाहिजे. C क्वेश्चन नंबर 2C नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग कम्प्लिशन टास्क इथं असेल. आता नोट मेकिंग किंवा माइंड मेकिंग कम्प्लिशन टास्क इथं असेल म्हणजे काय, एक पॅसेज दिलेला असेल, तो अनसीन पॅसेज असेल, तो बाहेरचा पॅसेज असेल. त्या पॅसेजचे तुम्हाला त्या पॅसेजमधून T डायग्राम काढायचा असेल, किंवा टेबल तयार करायचा असेल,
किंवा नोट्स काढायच्या असतील. आता नोट मेकिंग आणि माइंड मॅपिंग काय असतं, तर ते काही भाग तिथं कंप्लीट दिलेला असेल, बाकीचा भाग तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर नोट मेकिंग आणि माइंड मॅपिंगचे स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार करू, तेव्हा ती कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन आता सेक्शन 2 हा पोएट्री सेक्शन आहे आपल्या पुस्तकातला. तर तो पोएट्री आणि ॲप्रिसिएशन 14 मार्काचा सेक्शन 2 वर क्वेश्चन विचारले जातील. मग जे पोएट्रीचा अभ्यास आपण सेक्शन 2 मध्ये पुस्तकात करणार आहोत त्यावर कविता विचारली जाते, त्या कवितेच्या आधारावर प्रश्न विचारले जातील. मग क्वेश्चन नंबर 3 सेक्शन 2 मध्ये क्वेश्चन नंबर 3 म्हणजे सेक्शन 1 मध्ये क्वेश्चन 1 आणि 2 हे दोन क्वेश्चन आहेत. सेक्शन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 3 येतो आणि तिथं एक कवितेचा एक्स्ट्रॅक्ट, आपल्या सीन कवितेचा एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल. सीन कविता आपल्या पुस्तकात आपण जी अभ्यासली त्यातली एक कविता दिलेली असेल आणि त्या कवितेच्या आधारावर प्रश्न विचारलेले असतील. एकूण 5 प्रश्न असतील, 10 मार्काचे असतील. आता समजा ग्लोबल अंडरस्टँडिंगचा प्रश्न असेल. ग्लोबल अंडरस्टँडिंगच्या प्रश्नामध्ये काय की एखादी डायग्राम असेल ती तुम्हाला कंप्लीट करायची असेल. ट्रू अँड फॉल्स पण इथं ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये येऊ शकतं. A2 ॲक्टिव्हिटी टू इन्फरन्स इंटरप्रिटेटिव्ह ॲनालिसिस. इथं तुम्हाला द पोएट फील्स सॅटिस्फाईड अँड हॅपी व्हेन ही वॉचेस द सोअर बिकॉज, म्हणजे इथं तुम्हाला इंटरप्रिटेशन करावं लागेल, तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल. तुम्हाला त्याचं उत्तर आहे तसं मिळणार नाही, तुम्हाला त्याचं आकलन करून ते उत्तर मांडावं लागेल. पर्सनल रिस्पॉन्स याला आपण स्वमत मराठीत म्हणत असतो. तर इथं पर्सनल त्या कवितेच्या आधारावर तुमचं स्वतःचं मत एखाद्या विषयाबद्दल विचारलं असेल आणि ते तुम्हाला तुमच्या भाषेत मांडायचं असेल. A4 पोएटिक डिव्हायसेस, त्याला आपण अलंकार असं म्हणत असतो. पोएटिक डिव्हायसेसला फिगर ऑफ स्पीच हा दुसराही शब्द वापरला जातो. मग इंग्रजी भाषेमध्ये जसे मराठीत अलंकार असतात तसे इंग्रजी भाषेमध्ये 15 ते 20 प्रकारचे अलंकार आहेत. अलंकाराला स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार करू किंवा लेक्चर घेऊ. तर पर्सॉनिफिकेशन, सिमिली, मेटॅफर, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स असे खूप अलंकाराचे प्रकार आहेत. त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतील. A5 क्रिएटिव्हिटी, आता हा थोडा नवीन प्रकारे इंट्रोड्यूस झालेला आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की तुम्हाला तिथं 2 वाक्य दिलेले असतील आणि नंतरचे 2 वाक्य तुम्हाला त्या कवितेचे 2 वाक्य तयार करायचे असतील. म्हणजे सृजनात्मक टाईपचा हा प्रश्न आहे. तुम्हाला स्वतःला कविता तयार करता आली पाहिजे किंवा रिदम समोरच्या 2 वाक्यांचं राईम जुळणारे दुसरे 2 वाक्य लिहिता आले पाहिजे, ही अपेक्षा बोर्डाची आहे. म्हणून तुमची जर अंडरस्टँडिंग भाषा म्हणून चांगली झालेली असेल तर त्यातनं ही क्रिएटिव्हिटीचा प्रश्न हा सोपा होऊ शकतो. क्वेश्चन 3 मध्ये नंतरून ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न असेल. म्हणजे कवितेच्या तिथं कविता दिलेली असेल त्या कवितेचं रसग्रहण करायचं असेल. आता ते रसग्रहण करताना ते कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर, 4 मार्काचा प्रश्न असेल तर कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर रसग्रहण करायचं. अबाउट द पोएम, टायटल, पोएट, कवितेबद्दल लिहायला विचारलं असेल किंवा कवितेचं टायटल एक्सप्लेन करायला विचारलं असेल किंवा कवीबद्दल लिहायचं असेल. थीम अँड चीज, थीम याचा अर्थ मध्यवर्ती कल्पना. पोएटिक स्टाईल, लँग्वेज, फिगर ऑफ स्पीच, की कवितेत कोणत्या प्रकारची पोएटिक स्टाईल वापरलेली आहे, कोणत्या प्रकारची भाषा वापरलेली आहे, कोणत्या प्रकारचे अलंकार वापरले आहेत ते तुम्हाला लिहायचे असतील 2 ते 3 वाक्यांमध्ये. स्पेशल फीचर, या कवितेत विशिष्ट अशा प्रकारचं कोणतं वैशिष्ट्य आपल्याला जाणवतोय. काही कविता खूप सिंपल असतात पण अर्थ खूप मोठा देऊन जातात, अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला मांडायचं आहे. मेसेज, व्हॅल्यू, मॉरल्स इन द पोएम, या कवितेत कोणता संदेश देण्यात आलेला आहे, कोणतं मूल्य आपल्याला या कविता वाचल्यानंतर आपल्या मनाला स्पर्श करतं हे आपल्याला लिहायचं आहे. युअर ओपिनियन अबाउट द पोएम, किंवा आपलं स्वतःचं या कवितेबद्दलचं मत काय आहे ते मांडायचं आहे. म्हणजे 4 मार्काचा प्रश्न असेल. याच्यातले 4 फक्त मुद्दे, हे सर्व खूप मुद्द्यांचं इथं आपण मुद्दाम की याच्यापैकी कोणते तरी 4 मुद्दे परीक्षेत येतील आणि यू हॅव टू ॲप्रिसिएट दॅट पोएम विथ द हेल्प ऑफ दिस 4 पॉईंट्स. त्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किल. पुस्तकातही तिसरा जो सेक्शन आहे, तिसरा जो विभाग आहे तो लेखन कौशल्याशी संदर्भात आहे. हा विभाग एकूण 16 मार्काचा विभाग असेल. याच्यात रायटिंग स्किल, ईमेल रायटिंग, लेटर रायटिंग एकमेकाला ऑर असतील. एक तर तुम्हाला ईमेल रायटिंग लिहायचं आहे किंवा लेटर रायटिंग लिहायचं आहे, ते पण फॉर्मल लेटर. लेटरचे 2 प्रकार पडत असतात, एक फॉर्मल, दुसरे इनफॉर्मल. इथं फॉर्मल लेटर, ऑफिशियल लेटर्स कसे लिहायचे तर ते लिहायचं असेल. नंतर B1 रायटिंग स्किलच्या क्वेश्चन नंबर 4 मधला B1 म्हणजे दुसरी B1ची ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती एक्सपान्शन ऑफ आयडिया,
कल्पना विस्तार आपण त्याला मराठीत म्हणतो, ब्लॉग रायटिंग किंवा फिल्म रिव्ह्यू. फिल्म रिव्ह्यू म्हणजे काय, एखाद्या चित्रपटाचं समीक्षण तुम्हाला इंग्रजीत लिहायचं आहे. C1 अपील रायटिंग, त्याला आपण अपील रायटिंग असं म्हणतो, म्हणजे एखादी गोष्टची अपील केलेली असते, रक्तदानाबद्दलची अपील केली जाते, कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून आवाहन केलं जातं लोकांना की लोकांनी मास्क घ्या, याला अपील रायटिंग असं म्हणतात. लिफलेट रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, अहवाल लेखन आपण म्हणतो, व्ह्यू काउंटर व्ह्यू. या सर्वांपैकी एक तुम्हाला लिहायचं असेल, त्याला 4 मार्क्स असतील. मग व्ह्यू काउंटर व्ह्यू म्हणजे काय, की आपण वादविवाद स्पर्धा असते, वादविवाद स्पर्धेमध्ये एकमेकाला विरुद्ध बाजू मांडल्या जातात, त्याला व्ह्यू बाजू म्हणजे मुद्द्याला धरून असलेली बाजू, आणि काउंटर व्ह्यू याचा अर्थ त्याच्या विरुद्ध बाजू, असे व्ह्यू काउंटर व्ह्यू. या सर्व कॉन्सेप्ट जे आहेत तर ते आपण स्वतंत्र लेक्चरला क्लिअर करू. नंतर डी भागामध्ये स्पीच रायटिंग, तुम्हाला एखादा विषय दिलेला असेल अँड यू हॅव टू राईट स्पीच ऑन दॅट सब्जेक्ट, किंवा कॉम्पेअरिंग याचा अर्थ एखादा विषय दिला असेल त्याचं सूत्रसंचलनाचा आराखडा लिहा, हा प्रश्न असेल. डायलॉग रायटिंग, संवाद लेखन, इंटरव्ह्यू, एखाद्या व्यक्तीची, फार्मरची, टीचरची इंटरव्ह्यू घ्या, त्यासाठी तुम्ही 8 क्वेश्चन्स तयार करा, याच्यापैकी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा असेल. आणि सेक्शन 4 5वं सेक्शन लिटररी जॉनर, त्याचा उच्चार जॉनर असा होतोय, जेनर असं, जॉनर हा त्याचा ॲक्च्युली उच्चार आहे. तर तो 20 मार्काचा प्रश्न असेल की साहित्य प्रकार, आणि यावर्षी तुम्हाला नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. मग इथं 5वा प्रश्न इथं असेल. 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला 5व्यातल्या ए भागामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विचारली, इथं पॅसेज छापून येणार नाही, तुम्हाला डायरेक्ट प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, इंग्लिश ड्रामाच्या इतिहासावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले असतील, ते 4 प्रश्न. त्यानंतर MCQ फिलिंग द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स या प्रकारचे प्रश्न असतील. मॅच द कॉलम्स एलिमेंट्स ऑफ ड्रामा कॉर्नॉलॉजिकल ऑर्डर, इथं कॉलम मॅच करा, ड्रामाचे एलिमेंट्स लिहा, ड्रामाचे प्रकार लिहा, ड्रामाचे घटक लिहा, यावर आधारित प्रश्न विचारलेले असतील. त्यानंतर आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो प्ले. आता इथं हा जो प्रश्न असेल 4 मार्काचा, याचं थोडं दीर्घ उत्तर तुम्हाला लिहायचं असेल. आधीचा प्रश्न ड्रामावरचा, नाटकावरचा आधीचा प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह बेस होता, वस्तुनिष्ठ स्वरूपाचा होता. हा जो प्रश्न असेल तर इथं तुम्हाला दीर्घ स्वरूपात की त्या ड्रामाचा प्लॉट कोणता आहे, हे कंपोनंट्स ऑफ ड्रामा आहेत, ड्रामाचे घटक आहेत, हे याचा घटकांचा अभ्यास आपण करू ड्रामा जेव्हा शिकू तेव्हा. थीम काय, ड्रामाची मध्यवर्ती कल्पना काय, सेटिंग काय, ड्रामामध्ये कोणत्या प्रकारची भाषा वापरली गेली, त्या ड्रामामध्ये कोणत्या प्रकारचे पात्र आहेत, याचा अभ्यास आपल्याला करायचा असेल. आणि बी असेल डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस या स्वरूपाचे प्रश्न असेल. म्हणजे डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ सो अँड सो, एखाद्या ड्रामामधलं एखादं पात्र असेल त्याचं कॅरेक्टर डिस्क्राईब करा, वर्णन करा, 2 कॅरेक्टरांमधली तुलना करा, 2 कॅरेक्टरमध्ये विरोधाभास दाखवा, या गोष्टीवर चर्चा करा. अशा विविधांकी प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. इलुस्ट्रेट, इंटरप्रेट, नरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय, की या ड्रामामधली विशेष अशा गोष्टी शोधून काढा, एखादी गोष्ट कथनात्मक स्वरूपात मांडा, अशा प्रकारचे स्वरूपाचे प्रश्न. हे सर्व प्रश्न, ऑल दीज क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन ड्रामा, नाटकांवर ते प्रश्न असतील की जे नाटक आपल्याला अभ्यासाला देण्यात आलेले आहेत. परंतु जसे प्रोज सेक्शनमध्ये आणि पोएट्री सेक्शनमध्ये जसा आपल्या पुस्तकातला एखादा एक्स्ट्रॅक्ट हा छापून येईल, तसा ड्रामा सेक्शनमध्ये तसा एक्स्ट्रॅक्ट छापून येणार नाही, डायरेक्ट क्वेश्चन विचारलेले असतील. मग एक लक्षात घ्या, सी भाग जो असेल तर तो आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. मग 50 वर्ड्समध्ये क्वेश्चन्स द्यायचे असतील तर ते आपण सी भागातले इलुस्ट्रेशनचे भाग पण बघितले. एक लक्षात घ्या की इथं आपण परत एक्सप्लेन कसं करतोय की ॲक्टिव्हिटीज जी असेल युनिट 4.2 मधले ॲक्टिव्हिटीज आणि युनिट 4.3 मधले ॲक्टिव्हिटीज. आता आपण जे युनिटचा विचार केला की युनिट 4.2 आणि 4.3, हे लक्षात घ्या की 4.1 हिस्ट्री ऑफ ड्रामावर काही प्रश्न असतील, 4.2 वर या ड्रामावर काही प्रश्न असतील, 4.2 वर द रायझिंग ऑफ द मून याच्यावर प्रश्न असतील, आणि 4.3 वर एक्स्ट्रॅक्ट ऑफ द 2 ड्रामाचे काही भाग इथं अभ्यासाला घेण्यात आलेले आहेत तर तिच्यावर काही प्रश्न विचारलेले असतील. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला हे करावं लागतं. तर एक लक्षात घ्या की डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स कसं असते ते लक्षात घ्या की प्रोज सेक्शनला 34 मार्क्स आहेत, पोएट्री सेक्शनला
14 मार्क्स आहेत, रायटिंग स्किलला 16 मार्क्स आहेत आणि ड्रामावर 16 मार्क्स आहेत. मग ड्रामावर या 16 मार्कांची विभागणी, डिस्ट्रीब्युशन जे आहे 16 मार्कांचं, ते हिस्ट्री ऑफ ड्रामाला काही मार्क आहेत, नंतर रायझिंग ऑफ द मूनला काही मार्क आहेत, एक्स्ट्रॅक्ट ऑफ द ड्रामाला काही मार्क आहेत.